नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळ तालुक्यामधील विविध रस्त्याच्या कामाच्या संदर्भात त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशा प्रकारचे आपण शासनाकडे मागणी करणार आहोत. तसेच जनतेच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी लोकांना घेऊन रस्त्यावर उतरायची वेळ आली तर रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन करू अशा प्रकारचे मत राज्याचे माजी मंत्री आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांनी तळेगाव येथे पत्रकारांशी बोलताना केले. येथे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने नुकतेच मावळ तालुक्यातील पत्रकार पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहूया पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री बाळा भेगडे नेमके काय म्हणाले. नवीन समर्थ विद्यालय, पैसा फंड, त्याचबरोबर मामासाहेब खांडगे CBSE बोर्ड या माध्यमातून जवळजवळ 7,500 विद्यार्थी या ठिकाणी माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी शिकतात. ते प्रामुख्याने ज्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आपण बसलोय, या कॅम्पसच्या माध्यमातून ज्या जुन्या मंडळींनी, आदरणीय बेगडे साहेब असतील, मामासाहेब खांडगे असतील, बाळासाहेबजी किबे असतील, ॲडव्होकेट दादा परांजपे असतील, आदरणीय केशवरावजी वाडेकर असतील, मुकुंदांना खळदे असतील, सुरेशभाई शाह असतील, अण्णासाहेबजी शेलार असतील, त्याचबरोबर अनेक असे मान्यवर की ज्यांनी या संस्थेमध्ये आपल्या माजी आमदार उपलेखाताई ढोरे, दादासाहेब ढोरे या मंडळींनी या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. हे सर्व करत असताना या संस्थेच्या संपूर्ण कालखंडामध्ये 1906 ते 2015 पर्यंत पंडित जवाहरलालजी नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, सुभाषचंद्रजी बोस या राष्ट्रपुरुषांनी या संस्थेला भेट दिलेली आहे. हे सर्व होत असताना आम्ही नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या फॅकल्टी चालू केलेल्या आहेत, त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, ह्या सगळ्या सुरू करत असताना त्यावेळेस या सगळ्या जुन्या मंडळींनी या संस्थेच्या मागचं धोरण जे होतं, खाजगी शिक्षण संस्था उभी करणं, मोठी करणं, याच्यासाठी सगळेच जण आपल्या परीने स्वतःच्या संस्थेसाठी योगदान देतात. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना ही जनतेची संस्था आहे, हिचं जतन करणं, ही प्रॉपर्टी सुरक्षित ठेवणं आणि ही संस्था मोठी करणं, हे धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवून 2019 ते 2026 या कालखंडामध्ये संस्थेच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट बरोबर करार केला. 10 वर्षाच्या कराराच्या माध्यमातून आमचं मॅनेजमेंट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेतात. ते या ठिकाणी मुलींच्या करता सेपरेट आम्ही हॉस्टेल केलेलं आहे. आमच्याकडं प्रिन्सिपल, CO याचबरोबर वेगवेगळ्या विभागाचे अधिष्ठाता, प्राध्यापक हे सगळे त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि शासनाच्या धोरणानुसार PhD झालेलेच प्राध्यापकांना त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घेता येतं. ते धोरण असल्यामुळं आम्ही इथला संपूर्ण शिक्षणातले बदल भरपूर केले आणि PhD झालेल्यांनाच आपण प्राधान्य दिलं. आज आपला जो इनटेक आहे ॲडमिशनचा, तो वर्षाला 1200 आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या करता जी मुलं ॲडमिशन घेतात ते
ते जे आमच्याकडचे कोर्स आहेत ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की प्लेसमेंट देण्यासाठी, म्हणजे एखादा विद्यार्थी ज्यावेळेस इथून त्याचं डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण करतो तर त्याला प्लेसमेंट देखील आम्हीच देतो. आणि 120 कंपन्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही 3000 जणांना त्या ठिकाणी इंटर्नशिपच्या करता जॉईन करण्याचं काम केलं. आपल्या संस्थेचे स्वतःचे 50 पेटंट्स आहे जे विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे, ते रजिस्टर आहेत. आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या 3 पेटंट्सला देखील एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आत्ता आमचं पुढचं उद्दिष्ट जे आहे, पलीकडच्या बाजूला एक आपण नवीन इमारत बघताय, त्या ठिकाणी जवळजवळ 17,000 स्क्वेअर फुटाची आम्ही लायब्ररी तयार केलेली आहे. एका वेळेस 200 ते 250 विद्यार्थी त्या लायब्ररीमध्ये पुस्तक वाचू शकतात आणि जवळजवळ 15,000पेक्षा जास्त पुस्तकं आम्ही त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये ठेवलेली आहे. आणि जिल्ह्यातली सगळ्यात मोठी लायब्ररी म्हणून देखील आपल्या संस्थेच्या लायब्ररीचा उल्लेख त्या ठिकाणी होतो. जी शाळा लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती त्या शाळेचं जे नाव आहे नवीन समर्थ विद्यालय. नवीन समर्थ विद्यालयाचं वैशिष्ट्य असं होतं की जुन्या इमारतीला आम्ही हेरिटेज दर्जा देत असताना नवीन इमारतीचं देखील शाळेचं काम चालू आहे. दुसऱ्या स्लॅबपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आलो आहे. पुढच्या काळात 1 वर्षात आम्ही त्या ठिकाणी पैसा फंड आणि प्रामुख्याने आमची समर्थ शाळेचे विद्यार्थी शिकताना त्या ठिकाणी आपण त्यांनाही प्राधान्य देतोय. एका वेळेस 2 इमारतीचं उद्घाटन देखील आमचा घ्यायचा मानस आहे, परंतु अलीकडची इमारत ती आता पूर्णत्वास येत आहे. साधारणतः पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, उच्चतंत्र शिक्षण मंत्री म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी पवार, उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, असे मोठ्या सर्व राज्यातल्या आणि केंद्रीय मंत्र्यांना देखील आपण निमंत्रित करून आदरणीय मावळ भूषण आमदार कृष्णरावजी बेगडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आणि नवीन इमारतीचं उद्घाटन असं आम्ही त्या ठिकाणी साधारणतः पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत करायचा आमचा त्यांच्या तारीख नक्की झाली की परत आम्ही एक प्रेस घेणार आहोत. परंतु त्यावेळेस आम्ही सगळे संस्थेमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी, या संस्थेतून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले उद्योजक यांना देखील त्या ठिकाणी आपण निमंत्रित करणार आहोत असा आमचा प्रयत्न आहे. आणि प्रामुख्याने मावळ तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना देखील आपण इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेत असताना थोडं विशेष बाब म्हणून त्यांच्याकडे बी उपलब्ध होईल अशा अनेक शाळांबरोबर देखील आमची बोलणी चालू आहेत. आणि भविष्य काळात नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्या शैक्षणिक क्षेत्राचा विस्तार करण्याचा आमचा मानस देखील आमचा सुरू झालेला आहे. आमचं रिसर्च टीम पूर्ण जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी कार्यरत झालेली असून तालुक्याच्या बरोबर जिल्ह्यात देखील आम्ही जसं रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे, DY पाटील आहे, त्यानंतर प्रामुख्याने MITच्या संदर्भातली मोठी संस्था आहे, त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आहे. मग आम्ही बी विचार केला की आपण जी गरज विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे आणि आपल्याकडे जर त्याच्या संदर्भातल्या सगळ्या चांगल्या पद्धतीच्या जर व्यवस्था असेल तर आपण देखील त्या पद्धतीने पुढे जावं या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे. तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असताना आज आम्ही आपल्या माध्यमातून देखील एक नवीन धोरण आमच्या संस्थेत या ठिकाणी आणलेलं आहे. नूतन इक्युबेशन सेंटर याकरता महाराष्ट्र सरकारने आमच्या संस्थेला 5 कोटी रुपये द्यायचा विषय देखील मान्य केलेला असून त्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातली जी मुलं आहेत त्यांना वेगवेगळे कोर्स याच ठिकाणी शिकवले जातील आणि मग त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करायचं म्हणून या भागातल्या इंडस्ट्रीबरोबर आपल्या संस्थेने त्या ठिकाणी ॲग्रीमेंट केलं आणि मग इंडस्ट्रीच्या मंडळींना घेऊन या ठिकाणच्या स्थानिक आपल्या मुलांना रोजगाराच्या संदर्भातलं स्किल ट्रेनिंग देण्याचं देखील आम्ही एक नवीन धोरण
या ठिकाणी आणलेला आहे. भविष्य काळात रोजगार हा सर्वात मोठा तरुणांसाठी कसा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. हा झाला संपूर्ण संस्थेचा इतिहास आणि आगामी आमचं धोरण. परंतु आज आपण सर्वजण ज्या संस्थेत आलेला आहात हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आज या संस्थेने तालुक्यातली सगळ्यात मोठी संस्था म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या सर्वांचं देखील सहकार्य भविष्य काळात संस्थेच्या कारभाराच्या निमित्ताने सातत्याने असावं. पेपरलेस ऑफिस नवीन जे आमची इमारत होणार आहे पुढच्या महिन्यात उद्घाटन, ते पेपरलेस ऑफिस म्हणून आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने सगळं करतोय. मॅनेजमेंट कोटा हा संपूर्ण गव्हर्नमेंटकडं भविष्य काळात द्यायचा आणि 100% मॅनेजमेंट कोट्यातूनच ते न करता गव्हर्नमेंटच्या लिस्टप्रमाणेच ॲडमिशन करायचं देखील प्रयत्न पेपरलेस ऑफिस करताना आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि पारदर्शी पद्धतीने कारभाराच्या एक धोरण नवीन आम्ही या ठिकाणी आणलंय. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञ असलेल्या संस्था देखील आमच्याशी जॉईंट केलेल्या आहेत आणि त्यांचं देखील आपण मार्गदर्शन घेतो. काय बदल तुम्ही केले पाहिजेत, कशा पद्धतीने तुम्ही इथं डेव्हलपमेंट केली पाहिजे यासाठी केंद्र सरकारमध्ये कार्यरत असणारे आनंदराव पाटील जे आपल्या 32 शिरोळा विधानसभा मतदारसंघ आहे तिथले आहेत, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्यांचं खूप मोठं काम आहे. किंवा डॉक्टर गिरीश देसाई म्हणून आता व्यवस्थापकीय संचालक म्हणून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमध्ये काम करतात. त्यांचं देखील आपल्या संस्थेला सातत्याने मार्गदर्शन असतं. आणि मग या माध्यमातून हे सगळं आज कॅम्पसमध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की आपण तळेगावमध्ये आहोत किंवा मावळ तालुक्यात आहोत. DY पाटील संस्था किंवा MIT या तर मोठ्या संस्था आहेत, पण आपण देखील एक नवीन पाऊल टाकण्याचं धोरण ठेवून आत्ता इथपर्यंत आलेलो आहोत. आणि आपल्या सर्वांच्या मी देखील आमच्या संस्थेच्या या कॅम्पसमध्ये मनापासून स्वागत करतो. आपल्याला काही या संदर्भात गप्पा गोष्टी चर्चा करायची असेल तर ती करूया. तत्पूर्वी जे पत्रकार बांधव आत्ता उशीर आल्यात त्यांनी आपला परिचय करून द्यावा. नंतर आपण सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी करू. काही चर्चा करायची असेल ती करू आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम करू असं नियोजन आहे. जे आता आलेत त्यांची ओळख एकेकाने राहिलेत ते. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल ओवाड. माझा न्यूज चॅनल सह्याद्री वार्ता संपूर्ण आपल्या मावळ तालुक्यामध्ये मी सध्या राजकीय किंवा सामाजिक याच्यामध्ये सध्या काम आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चिंतन म्हणून आम्हाला दैनिक प्रभातचं काम करतो. मी कामशेजारी पत्रिका संघाचा अध्यक्ष. नमस्कार, सतीश सदाशिववाडे, दैनिक महाराष्ट्र वाडवळ पत्रकार संघाचा अध्यक्ष. मी सुभाष शंकर होते, दैनिक पुण्यनिधीचं काम करतो कामशेत. बॉम्बमध्ये ठेवे राहिले नियमाप्रमाणे मंत्री साहेबांनी तालुका सचिव प्राध्यापक महादेव संपादक माऊसते आता तुम्ही बाळागोष्टी बोललात तर त्या संदर्भात मला पत्रकार म्हणून नाही पण एक पॅरेंट म्हणून बोलायचं आहे. माझा मुलगा 2nd इयर बी मेकॅनिकल इथं करतोय. ऍक्च्युली थर्ड इयरला आहे आता तो. आमचं म्हणजे मोठा माझा डिवाय पाडलेला होता. सो ऍडमिशन घेताना मी फार विरा मनस्थितीत होते की तळेगावातलं कॉलेज आहे, कसं असं घ्यावं का नाही. आणि जेव्हा त्याला ऍडमिशन इथं घेतलं त्यानंतरचा माझा गेल्या 2 वर्षाचा अनुभव सांगते. इथला म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, ग्राउंड लेवलला जो स्टाफ आहे तो अतिशय उत्तम आहे. म्हणजे त्याचे टीचर्स झाले किंवा जो ॲडमिन स्टाफ आहे त्यांचं बिहेवियर, त्यांचं कॉपरेशन खूप असतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं की अदर ॲक्टिव्हिटीज, तो मेसाचा पण सदस्य आहे आणि आता नुकताच इंटर कॉलेज बॅडमिंटन जे कॉम्पिटिशन झालं त्याच्यात पुण्यात होतं त्या डेक्कनला, त्याच्यात पण त्याचा फर्स्ट रँक आला ऑल कॉलेजेसमधून. म्हणजे फक्त अभ्यासच नाही तर त्या व्यतिरिक्त अदर ॲक्टिव्हिटीज सुद्धा इथे खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं इथला ॲडमिन स्टाफ आणि टीचर्स हे खूप चांगले आहेत आणि व्हेरी सॅटिस्फाय अबाउट दिस इन्स्टिट्यूट. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. सर इथं आता जे तुम्ही नवीन बिल्डिंग आहे तो हॉस्टेल वगैरे आहे का? एक हो. दुसरं किती विद्यार्थी इथं तुम्ही सेवा देणार आहे, दुसरी ऍडमिशन देणार आहे? 3 मागासवर्गीयांना इथे काय गव्हर्नमेंटच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आम्ही 100% ॲडमिशन इथं सगळ्यांनाच देतो. एखादा गरजूवंत विद्यार्थी त्याचं CATच्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळाले त्याला, परंतु त्याची फी भरायची बी तयारी नसेल आणि त्याला आई वडील नाही आहेत किंवा वडील नाही आहेत किंवा आई नाही आहेत, अशा जे काही विद्यार्थी आमच्याकडे निदर्शनास आले 100% संस्थेने त्यांचा पूर्ण खर्च शिक्षणाचा इथं आम्ही घेतला. मग आम्ही संचालक मंडळ स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन रक्कम करतो आणि त्याची फी वगैरे भरतो. असे 8 ते 10 विद्यार्थ्यांचं गेले आम्ही 3 वर्षामध्ये केले. आता यावर्षी माझ्याकडे जवळजवळ 20 जणांची लिस्ट आहे की मग आम्ही आता त्याच्यामध्ये थोडं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यासाठी देखील हे करतो, पण त्याला शिक्षणापासून वंचित राहू नये 100% हे धोरण आम्ही इथं अवलंबलेलं आहे. दुसरी गोष्ट, मुलींसाठी 300 मुलींचं हॉस्टेल वेगळं आहे आणि 300 मुलांचं हॉस्टेल वेगळं आहे. नवीन हॉस्टेलचं काम चालू आहे, त्या ठिकाणी किमान 800 विद्यार्थी राहू शकतात असं नवीन हॉस्टेलचं काम शेजारी त्या ठिकाणी सुरू आहे. भाऊ, दिव्यांगांसाठी काय? दिव्यांग जे शिकू इच्छितात पण अपंग असल्यामुळे त्यांना काय नाही, असं काही निकष नाही. दिव्यांग असेल तरी त्याला आम्ही ॲडमिशन देऊ शकतो. कन्सेशन ज्याला कन्सेशनमध्ये गरीब असेल तर 100% आम्हीच सगळं हे करतो याचं. माझे 4-5 प्रश्न आहे. ॲक्च्युली आपली पत्रकार परिषद नाही, तुम्ही आता मगाशी आपल्या संस्थेची सगळी कारकीर्द वगैरे सांगितली किंवा ही संस्था कशी सुरू झाली. मला अभिमान आहे, मी पण या संस्थेचे माजी विद्यार्थी आहे. तर मला काही प्रश्न विचारायचे होते. आपण आमदार असताना मी आपल्याला एक प्रश्न केला होता की मावळ तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र नाही आहे. आपल्यापेक्षा मागास तालुक्यामध्ये UPSC MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत, त्यांचे कोचिंग क्लासेस आहेत, मावळ तालुक्यात नाही. तर याविषयी आपण आमदार असताना मी आपल्याला प्रश्न विचारला होता. आपण म्हटलं आपण लवकरच करणार. त्यानंतर आपण राज्यमंत्री झालात. आम्हाला तालुक्यालाही अभिमान आहे आणि आनंद पण आहे, परंतु त्या बाबतीत काही झालं नाही. रोडचा वगैरे तो विषय नंतर घेतो. आजही कुठल्याही ज्या ग्रामीण भागातल्या शाळा ज्या नूतन संस्थेच्या अंतर्गत येतात, कारण मी त्या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे त्या शाळेच्या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या शाळा आहेत तिथं माझेच मित्र कोणतरी माझे सहकारी शिक्षक असतील किंवा काही तर मला तिथून ऐकायला मिळते तर कुठल्याही शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. म्हणजे आपण जर अजूनही त्यांना मूलभूत पाण्याची गरज त्यांची पुरवू शकू नाही, ती झाली. दुसरं, आता तुम्ही एक सांगितलं की बाबा मला श्री साहेबांचं नाव, शांताराम भाऊंचं नाव घेऊन सांगितलं ग्रामीण भागात काही नवीन शाळा चालू करायच्या असेल, जशी रयत वाढली, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ वाढले, तर आपल्या वाढेल. आता आपल्या जेवढ्या शाळा आहेत ग्रामीण भागात 90% शाळांना जागा ह्या त्या गावाने दिलेल्या आहेत. परंतु आपण तळेगावावर जेवढं फोकस करता किंवा ही संस्था आपण अध्यक्ष आहात म्हणून मी तुम्हाला बोलतो आणि या पत्रकार म्हणून नाही तर त्या शाळेचा माझे विद्यार्थी म्हणून मला जी त्या शाळेविषयी तळतळ आहे ती म्हणून बोलतोय. तर मग त्या ग्रामीण भागातल्या शाळांना त्या फॅसिलिटीज का नाही? मागे एकदा एक वादही झालं होतं ज्याच्यावरती डिफॉर्मेशनची नोटीसही आली होती, आपणच आलो होतो त्या बाबतीत, त्याची काही चर्चा करण्यात अर्थ नाही. परंतु तिथेही मग विश्वासात घेतलं जात नाही. आजही मला एक सांगा, तळेगाव सोडून ज्या ज्या गावात शाळा आहेत आपल्या संस्थेच्या तिथले स्थानिक कोणी आपल्या संस्थेवरती आहेत पदाधिकारी? 1-2 इंदुरीचे वगैरे अपवाद असतील. मागे मी हेही बोललो होतो की ज्या गावांनी बाबा तुमची संस्था चालवायला मदत केली, जागा दिली, ज्यांनी बिल्डिंग्स बांधून दिल्या, म्हणजे मी माझ्या गावचं उदाहरण दिलं, तर त्या गावातल्या एखाद्या जर संस्थेवर आलं त्यालाही संस्थेचं कारभार कळेल, हा एक मुद्दा होता. दुसरं जे स्ट्रक्चर जे म्हणतात तर ते मुळात स्ट्रक्चर सुद्धा, म्हणजे माझ्या गावच्या शाळेच्या अनुभवावरून मी सांगतो 84 ज्यावेळेस ती शाळा चालू झाली तर ग्रामपंचायतीने 2 खोल्या बांधून दिल्या होत्या. आज खूप मोठी इमारत त्या शाळेची तिथे उभी आहे, तीही संस्थेच्या खर्चातून नाही. हे आपल्याला माहिती आहे, कदाचित आपल्यापैकी बऱ्याचशा पत्रकारांना माहिती नसेल. तर मग हा तुझ्या भाऊ दोन्ही शाळेच्या बाबतीत ग्रामीण भागातल्या शाळा आणि तळेगावच्या अंतर्गत आपल्या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा त्याचा एक विषय आहे.
त्याच्यानंतर जे स्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो, आता कारल्यामध्ये समजा नवीन कॉलेज झाले, पवनाला कॉलेज आहे, मला वाटतं कान्याला पण कॉलेज आहे, तर त्या ठिकाणी आपण कॉलेजच्या स्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी काय केलं? कारण आपण संस्थेची चांगली माहिती दिली. मी हे म्हणत नाही की ही वाईट माहिती विचारू, पण कदाचित तुमच्याकडून सांगायची राहिली असेल ती माहिती आम्हाला कळाली. आणि तिसरी गोष्ट आपण मंत्री होतात, तर हा महत्वाचा विषय, हा फक्त पत्रकारितेशी संदर्भातला विषय नाही. आपण आमदार असताना, मंत्री असताना आपण 1600 कोटीचा हिशोब दिला होता. त्यानंतर विद्यमान आमदारांनी तुमच्या भाज्यांनी 6,000 कोटीचं दिलं. तुम्ही म्हटलं त्यांना अभ्यास करायला वेळ लागेल. ठीक आहे, किती अभ्यास करायला वेळ करू द्या, त्यांनी PhD करू द्या त्याच्यावरती, त्यांच्या नावापुढे डॉक्टर लिहिता येईल, काही हरकत नाही. परंतु मागील महिनाभरात तालुक्यात जो पाऊस झाला, त्या पावसात तुमचे हे 1,500 कोटी, त्यांचे 6,000 कोटी हे कुठं गेले पाहिलं जनतेने तालुक्याचे? ही वस्तुस्थिती आहे की नाही? कित्येक गावांचा संपर्क तुटला, कित्येक गावाचे रस्ते वाहून गेले. मग असाच जर विकास होत असेल तर मग त्यापेक्षा लोकमान्य टिळक, विष्णू गणेश पिंगळे किंवा यांनी जी ही संस्था उभी केली, हा पैसा फंड, काच कारखाना, पैसा फंड त्याचं नावच त्याच्यासाठी दिलं. तो लोकांकडून लोकवर्गणीतून उभा केलेला कारखाना आहे. आज त्या कारखान्याचं काय चाललंय? आज तळेगावला ऐतिहासिक वारसा आहे. मग आपण त्या ऐतिहासिक वारशाच्या बाबतीत एक संस्था प्रमुख म्हणून, किंवा आता संस्थेतही आपलं हिस्टोरीचं काहीतरी पार्ट असेल, जिओग्राफीचा काहीतरी पार्ट असेल, तर त्याला अनुसरून आपण संस्था म्हणून, किंवा एक तालुक्याचे लोकनेते आदरणीय एक माझे आमदार आहात, माझे राज्यमंत्री आहात, तर माझ्या या 4ही प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात किंवा आपल्याला जशी शक्य होती तशी दिली तर मला वाटतं बरं होईल. बाकीच्या आमच्या डोक्यात सगळ्यांचा प्रकाश पडेल. तर पहिलं मी UPSC MPSC स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आम्ही इंद्रायणी महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेचं काम सुरू केलेलं आहे. अनेक आपल्या इथे म्हणजे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातून इंदोरीची खांदवेताई नावाची कन्या, त्याचबरोबर शिंदे यांनी देखील इथं स्पर्धा परीक्षेच्यासाठीची पुस्तकं आणि लायब्ररी सुरू केलेली आहे. इंद्रायणी महाविद्यालयात आता स्पर्धा परीक्षेचं काम चालू झालेलं आहे. आमच्याकडे आम्ही याच्यासाठीचा एक अभ्यासगट अजिंक्य शिंदे नावाचे जे आता क्लास 1 ऑफिसर आहे त्यांना त्या ठिकाणी नेमलेलं आहे. याबरोबर स्पर्धा परीक्षा घेण्याचं आमचं धोरण 100% आहे, परंतु अजून त्याला आम्हाला जेवढी गती मिळावी तशी मिळालेली नाही आहे. दुसरं, ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आहेत त्या गायरानातल्या जमिनीवर ग्रामपंचायतीने ठराव करून दिलेल्या जागेवर आहे. मग कान्याची एकविरा छत्रपती असेल, कारल्याची एकविरा असेल, किंवा पवनानगर किंवा प्रगती, ही माहिती दुरुस्त करतो. कारल्याची गायरानावरती नाहीये, ती ग्रामपंचायत गावठाण, हा म्हणजे ग्रामपंचायतीने दिलेली जागा आहे, गायरान किंवा गावठाणातली दिलेली जागा आहे. मग याच्यामध्ये आत्ता आम्ही ज्यावेळेस तिथली इमारत बांधली ती संस्थेच्या चांगल्या कामासाठीच गावकऱ्यांनी आणि संस्थेने दिलेल्या योगदानामुळेच उभी राहिली. आम्ही 1.5 महिन्यापूर्वी गोपाळे गुरुजींना आम्ही सर्व शाळांच्या व्हिजिट केल्या. जूनमध्ये शाळा चालू झाल्यानंतर तर गुप्ता साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही मदत झाली, आत्ता आमचं दृष्टिकोनच एक केलं. आमच्या नियामक मंडळाच्या मिटिंगमध्येच आम्ही तो ठराव केला आहे की शेवटी व्यावसायिक शिक्षणाकडं आमचा कल जास्त आहे आणि इंग्लिश मिडियमच्या शिक्षणाकडं कल आहे. परंतु संस्थेची आर्थिक परिस्थिती मागच्या 6 वर्षापूर्वी त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती की बाबा कुठंतरी संस्था अडचणीच्या काळात होती. मग पहिला टप्पा आम्ही संस्थेला उत्पन्नाचं देखील सोर्स उभा केला तरच आपण या सगळ्या संस्था मोठ्या करू शकतो. म्हणून आम्ही आता शाळांवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. त्याचे बदल पुढच्या 1-2 वर्ष तुम्हाला दिसतील शाळांमध्ये किती बदल झाले. आणि या सगळ्या दिलेल्या जागा ज्या ग्रामस्थांनी त्या नियमित बांधकाम करून घेण्यासाठी देखील आमचा प्रयत्न चालू आहे. स्थानिक पातळीवर आम्ही एक सल्लागार कमिटी करावी असा एक निर्णय केलेला आहे, जेणेकरून त्या भागातले वेगवेगळ्या गावचे 7 प्रतिनिधी त्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम करतील आणि आपल्या त्या संस्थेला त्या ठिकाणी शाळेला बळ मिळेल असा एक दृष्टिकोन देखील मागच्या मीटिंगमध्ये आमचा ठरलेला आहे. तो बदल देखील जाणवेल. रस्त्याच्या विषयावर मी आज काय भाष्य करणार नाही. मला त्याच्या विस्तृत एक सेपरेट पत्रकार परिषद घ्यायची आहे. मग आमच्या काळातला निधी 1600 कोटीचा कुठं मंजूर झाला त्याचे सगळे डिटेल्स आणि नंतरच्या 2019 पासून तर 2026 पर्यंतच्या कालखंडामध्ये
तालुक्यामध्ये निधी आला, रस्ते झाले, पूल झाले, परंतु आजची त्याची अवस्था काय, तर या संदर्भात एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन याचं आम्ही शासनाकडं नक्कीच जे काय काम झालं ते क्वालिटीचं झालं तर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट जे करतात त्या पद्धतीची मागणी करणार आहोत. परंतु त्याच्यासाठी विस्तृत आपल्याला वेगळी पत्रकार परिषद एक शनिवारी किंवा रविवारी आम्ही बोलवणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग जो आहे, वडगाव फाटा, नंतर BSNLचा रोडवरचा फाटा असेल, लिंब फाटा असेल, सोमटणा, देवरोड, सेंट्रल चौक, काने किंवा कारल्यावरून लोणावळ्याला जायला 1.5-2 तास लागतात. या सगळ्याच्या बाबतीत त्या पत्रकार परिषदेत आम्ही सरकारच्या पातळीवर मागणी जरी करत असलो तरी त्याला गती मिळण्यासाठी आणि वेळ आली तर त्या संदर्भात रस्त्यावर येऊन लोकांच्या प्रश्नासाठी देखील आम्ही संघर्ष करण्याची त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहोत. बाळाभाऊ, आता आपण जे सर्व पत्रकारांना बोलवलं, जवळजवळ 38 ते 40 पत्रकार आज उपस्थित आहेत. पीटी गुले मॅडमच्या माध्यमातून जे चांगल्या बातम्या सर्वांना येतात, पत्रकार परिषद या सगळ्या पत्रकारांचा ग्रुप केला, त्या बातम्या सगळ्यांना दिल्या, वेगवेगळ्या चॅनलवरती त्या बातम्यांना अधिक प्रसिद्धी मिळेल अशी विनंती. गुरुजी एक माहिती देतात. स्पर्धा परीक्षेचा जो विषय आहे त्या संदर्भात मी आमच्या संस्थेची म्हणजे मुदत महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचं जे नियोजन आहे गेले 7 ते 8 वर्ष आदरणीय कृष्णराव बेगे साहेबांच्या मार्गदर्शनापासून ते सुरू झालेलं आहे. हेतू आहे की जे संस्थेमध्ये आमचे 5,000 विद्यार्थी आहेत, त्यापैकी प्रशासनामध्ये ज्यांना जायचं आहे अशा मुलांची तयारी म्हणून स्पर्धा परीक्षा आम्ही पाहतो. त्याच्यामध्ये 4थी, इयत्ता 7वी पूर्वीच सांगतोय, आता बदलही सांगतो, आणि 8वी या 3 वर्गांकरता राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षा ठेवलेल्या आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो कारण आपल्याला भविष्यात या गोष्टीची देखील माहिती असणं आवश्यक आहे. 8वीला केंद्र सरकारची एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे की ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 3.5 लाखाच्या आत आहे, म्हणजे 100% गरिबाचीच मुलं त्या परीक्षेला बसतात. अशा परीक्षेमध्ये दरवर्षी आमच्या संस्थेचे वेगवेगळ्या शाळांमध्ये 15 ते 20 विद्यार्थी येतात. विशेषतः या शाळेचा तुम्ही आता माहिती घ्या, कारल्याचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे 74 विद्यार्थी वेळोवेळी परीक्षेला येऊन दर महिन्याला 1,000 रुपयाची शिष्यवृत्ती 15 लाखाची तर तशा प्रकारच्या स्पर्धांचं आम्ही नियोजनही केलेलं आहे. आणि दररोज आमच्या या सर्व शाळांमध्ये इयत्ता 4थी म्हणजे पैसा फंडला आमच्याकडे जवळजवळ गेल्या वर्षी 52 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला बसले होते. नंतर 5वीचे, आता यंदा 5वी नाहीये पण गेल्या वर्षी जुना पॅटर्न प्रमाणे होती, संस्थेच्या 6 शाळांमध्ये जवळजवळ 25 ते 30 सरासरीने विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यानंतर 7वीला गेल्या वर्षी नवीन आलेले आहेत त्यालाही विद्यार्थी प्रत्येक शाळेचे बसले होते. आणि 8वीला केंद्र सरकारच्या परीक्षेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक परीक्षेला देखील जवळजवळ 200 विद्यार्थी बसले होते. सगळ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, पण भविष्यात प्रशासनासाठी जाण्यासाठी जे मेरिट लागतं त्याचं फाउंडेशन जे आहे ते या वर्गांमध्ये होतं. आज मितीला जर तुम्ही गेला तर आमच्या संस्थेच्या सर्व शाळांमध्ये शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. जरी परीक्षा डिसेंबर महिन्यात असली आणि फेब्रुवारी महिन्यात असली तरी दररोज एक्स्ट्रा तास वर्ग त्यांचे घेतले जातात. त्यांना शिष्यवृत्तीची पुस्तकं, त्यांना शिष्यवृत्तीचे प्रश्नपत्रिका संच आणि त्या दृष्टीने काय लागेल ते संस्थेमार्फत आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी करतो. ह्या वर्षी आमचे जवळजवळ 400 विद्यार्थी सराव करतायत. मी काय म्हटले लक्षात घ्या, सराव करतायत. आणि हे विद्यार्थी पहिला टप्पा जो आहे 8वीचा शिष्यवृत्तीचा तो डिसेंबर मध्ये जाईल, त्याला 200 विद्यार्थी बसलेले असतील आणि राहिलेले विद्यार्थी राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षेला जातील. आणि कमीत कमी 50 विद्यार्थी आमचे दरवर्षी यावेत ही शिष्यवृत्तीमध्ये असं आमचं नियोजन आहे, जेणेकरून हे विद्यार्थी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे
काशी शिंदे जसे प्रशासनामध्ये गेलेले आहे, तळेगावचे अनेक जण, अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये गेलेले आहेत. राजू क्षीरसागर आपल्या सर्वांना माहिती असेल, हे मुख्यमंत्र्यांकडे कलेक्टर म्हणून ते काम पाहत होते. पण तळेगावमध्ये जसं होते तसं ग्रामीण भागात देखील या विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे. आज तळेगावात देखील शिष्यवृत्तीचं मोठं केंद्र आहे. 400 विद्यार्थी भाऊ तळेगावात अभ्यास करतायत. आज ग्रॅज्युएट झालेले, तुम्हाला ठिकाणही सांगतो, नगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ 100 विद्यार्थी आहेत. गणेश मोफत वाचनालयाच्या मार्फतून 100 विद्यार्थी आहेत, जास्त असेल कदाचित. आणि इंग्रजी महाविद्यालयाच्या माध्यमातून जे ग्रॅज्युएट झाले आणि राज्य शासनाच्या जेवढ्या परीक्षा होतात, आता सध्या आपण त्या परीक्षेचं जरा उलटसुलट ऐकतोय, पण तरीही एवढी मुलं तळेगावातून राज्य शासनाच्या प्रशासनामध्ये जाण्यासाठी काय करतायत, तयारी करतायत. आणि ते आमच्या संस्थेचं फळ आम्ही असं म्हटलं तरी चालेल, कारण शिष्यवृत्ती परीक्षेची सुरुवात आम्ही 4थी पासून 7वी पासून 5वी पासून घेतो आहोत. ती आवड निर्माण होते, म्हणून हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आज मी तिला देखील आमचे जवळजवळ एकट्या कार्यालयात 74 विद्यार्थी गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती मिळून शिक्षण घेतात. जी मुलं शेतकऱ्यांची आहेत, बांधकाम करणारी आहे, अशी गरीब मुलांचीच आहेत. श्रीमंताची कुणी नाही, इथं बसलेल्याचा एकही मुलगा नसेल, कारण तुमचं कोणाचं उत्पन्न 3.5 लाखाच्या आत नाही. अशा मुलांसाठी असेल काही तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. असा प्रयोग आम्ही आमच्या संस्थेत, आमची टीम आहे, अध्यक्षांनी ठरवून दिलेली, ती टीम दर आठवड्याला, दर 15 या परीक्षेवरती कंट्रोल करते आहे. आणि जास्तीत जास्त यश कसं मिळेल हे पाहतो आम्ही. म्हणून हा स्पर्धा परीक्षेचा जो प्रयोग आहे, हा मावळ तालुक्यामध्ये जो 3000 विद्यार्थी बसतायत, काही 5000 विद्यार्थी बसतायत, पण रिझल्ट अपेक्षित येत नाही. त्याच्यावर मात्र तुम्ही मगाशी म्हटलं, जर नियोजन झालं की चांगला रिझल्ट येण्यासाठी तालुका पातळीवरच्या शिक्षण संस्थांनी जर मग हे केलं तर तसं होऊ शकेल. आता काही खाजगी संस्था यासाठी विद्यार्थ्यांना मदत करायला उतरता आहेत आणि उतरलेले आहेत. तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जर म्हटलं, आमच्या संस्थेचा विषय जर म्हटलं तर कंपल्सरी आमच्या संस्थेत हा प्रयोग चालू आहे. बाळाभाऊ सांगा. खरं तर मावळ तालुक्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा भरपूर आहे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत जर बघितलं आपण तर म्हणजे शिक्षणाविषयी असल्यामुळे बोलतो हा विषय इथे, की बऱ्याच शाळांमध्ये आज भौतिक सुविधांची पण खूप मारामार आहे. म्हणजे अजिबात कोणत्या प्रकारची म्हणजे पाण्याची सुविधा नाहीये, मुलांना येण्याची व्यवस्थित सुविधा नाही. काही शाळा करतात पावसाळ्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तिथं काही 3-3, 4-4 मुलं आहेत आणि शिक्षक मात्र 2-2, 3-3 शिक्षक, अशी परिस्थिती आहे. त्यानंतर तिथं शिक्षक आळीपाळी त्या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर तिथं येण्यासाठी ज्या मुलांना वाड्यावरची जी मुलं आहेत ती एकतर येण्यासाठी त्यांना जाण्याची व्यवस्था, रोड व्यवस्थित नाहीये. आणि ह्याचा परिणाम काय झालेला आहे बाळाभाऊ, खरं तर जी खेड्यातील जे लोक आहेत ते लोक डायरेक्ट शहराकडे स्थलांतरित होतात. कशासाठी? तर मग शिक्षणासाठी. आणि शहराकडे आल्यानंतर परिणाम काय होतो की आपण इंग्लिश मिडियमचा आपण पाहतो, इंग्लिश मिडियम छान वाटते बघायला, सगळं सुंदर सुंदर दिसतं. आणि मग त्या ठिकाणी आपलं मुलं गेल्यानंतर तिथं मग ते जे फी आहे, हे आहे, ते आहे, त्या सगळा जर मोठा जर आपण जर हे बघितलं तर खूप मोठा एक वेगळाच प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की ज्या खेडेगावातल्या ज्या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, मोस्टली ज्या मराठी मिडियम शाळा आहेत, त्या जिवंत ठेवायच्या असतील तर आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर ती शाळा टिकली तर पुढे आपल्याला टिकणार. जसं मगाशी सरांनी सांगितलं की स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत तर आपल्याला स्कॉलरशिप विद्यार्थी कुठे मिळणार, ते जिल्हा परिषद शाळेतून मिळणार. मला वाटत नाही की सीबीएसईच्या स्कूल किंवा मोठ्या मोठ्या स्कूल तिथं स्कॉलरशिप किंवा प्रशासकीय अधिकारी भेटणार आहे आपल्याला. मला वाटत नाही. जे आपले मराठी मिडियमचे जे विद्यार्थी आहेत ते मातृभाषा शिकतात तेच विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी घडतात, तर त्या शाळा घेऊन राहायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा मला वाटतं की आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी काय तुम्ही करणार आहात तर काय प्लॅनिंग आहे? मला म्हणजे सूचना आहे माझी की आता विषय मांडला, मग असे म्हटलं पाण्याचे उपाय ते सगळ्या शाळांमध्ये पाणी म्हणा किंवा मुलींना टॉयलेटची वगैरे व्यवस्था तर ती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, मी माझ्या गावचं उदाहरण सांगतो. आमच्या गावात 6 अंगणवाडी आहे, किती 6 मुलं शिकतायत 7. 6 अंगणवाड्यांची इमारती वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक इमारतीला 15-15 लाख रुपये खर्च झालेला आहे.
मुलं किती शिकतायत? 7. म्हणजे आपण आता हा विषय या चर्चेचा नाहीये, परंतु अशा पद्धतीने जो निधी खर्च होतोय तो विरोधी पक्ष म्हणून, किंवा आपण आता विरोधी नाही म्हणता येणार, आपण सत्ताधारी पक्ष आहोत, तर याच्यावर पण लक्ष घालायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता तो एकवरचा रस्ता गेलाय, आपल्या इथल्या कुठल्याही इंजिनिअरिंगच्या, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कुठल्याही मुलाला जर बोलवलं ना, तो एक अर्ध्या तासात एस्टिमेट काढून देईल. 33 कोटीचा 1700 मीटरचा रस्ता केलाय आणि तो दरवर्षी पाण्याखाली, म्हणजे एक 100 मिलीमीटर पाऊस झाला तर पाण्याखाली जातोय. म्हणजे अशी जी चुकीची कामं होतात, तर मला वाटतं की लोकप्रतिनिधी किंवा सत्ताधारी पक्षाचे घटक म्हणून आपण त्याच्यावरही कुठेतरी लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि पत्रकार म्हणूनच ते चर्चा करण्यातही अर्थ नाही. काही गोष्टी आपणही विरोधी पक्षातले किंवा सत्ताधारी पक्षातले घटक म्हणून त्या मांडल्या गेल्या पाहिजे. चालेल ना, 100%. आता आपण सत्काराचा कार्यक्रम चालू करू. आपला सर्व पत्रकारांचा सत्काराचा कार्यक्रम इथं बाळाभाऊंनी घेतला आहे. ही काही पत्रकार परिषद नाही, चर्चा. आपण त्यावेळी ज्या आपल्याला समस्या एवढ्या दिसतात ना, प्रत्येकाने त्या समस्या गावात मांडाव्यात आणि त्याच्यामुळे त्या समस्याला वाचा फुटेल. आज आपण इथे सत्कार निमित्त आलेला आहे, तरी आपण सत्काराचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. एक विशेष म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो बरं का विजय भाऊ, तुम्हाला धन्यवाद देतो. विचारा आता एखादं राहायचं डोक्याला ताप व्हायचा नाही, सगळ्यांना देऊ टाकू. सगळ्यांनी नावं दिलीत का सत्कार सुरू करायचं? एक फक्त सुराणा साहेबांनी सांगितलं, पण शेवटी आम्हाला तुमचं सगळ्यांचं ऐकून घेणं आमचं काम आहे. म्हणजे नाही नाही नाही, एक माहिती अशी सांगतो की प्रश्न तुम्ही विचारताय, उत्तर तुम्ही देताय, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या संस्थेचे जे विश्वस्त मंडळ आहे त्यांच्याबरोबर देखील आपण एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवायचा आमचा विषय आहे. खरं तर आज थोडं काल मी मुंबईत होतो, मला रात्री उशीर झाला यायला, तर आम्ही एक 8-15 दिवसांनी, आता सध्या श्रावण महिना चालू आहे, तर त्यानिमित्ताने आमचे उपाध्यक्ष नंदकुमारजी शेलार आहेत, सचिव संतोष शेठ खांडगे आहेत, खजिनदार राजेशजी म्हस्के आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक म्हणून त्या ठिकाणी रामदासप्पा काकडे, त्याचबरोबर चंद्रकांत मामा शेटे, यादवेंद्रजी खळदे, गणेश शेठ खांडगे, असे आमचं 9 जण होते. त्यात विनायकदादा अभ्यंकरांचं काही दिवसापूर्वी निधन झालं आणि सल्लागार म्हणून त्या ठिकाणी गोपाळे गुरुजी आहेत, वसंतांना बेगडे आहेत, त्याचबरोबर नारखडे सर आहेत, दामोदर भाऊ शिंदे आहेत आणि महेशभाई शाह आहेत. आणि त्यांच्याबरोबर देखील एक कार्यक्रम आपण ठेवणार आहोत. त्यावेळेस देखील मी तुम्हाला आवर्जून सगळ्यांना निमंत्रण देईन. फक्त आता पत्रकारांना विनंती, आता आमच्याकडे जेवढी नावं आल्यात, आमची विनंती की नावं कुणाचं घेण्याच्या ऐवजी डायरेक्ट सत्कार करावं का नाव घेऊन करायचं ते तुम्हीच आम्हाला सुचवा. नाही चुकून एखाद्याचं नाव राहिलं नाही, सगळ्यांना संस्थेचं माहिती आम्ही त्याच्यात देतोय जेणेकरून आपल्याला ते देता यावी, हा उद्देश आहे. तर आम्ही सगळ्यांनाच द्यायचा विषय राहील. शांताराम बापू सगळ्यांचं नामूल्य करतील. समजा एखाद्याचा राहिला तर तो आपण नंतर त्याच्यात ऍड करू. हा, गणेश खरंच पुन्हा एकदा एक सुरू करू आता. फक्त अध्यक्षांचा पहिला अध्यक्षांचा पहिला करून मग तू सगळ्यांना. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी नामदार बाळा भेगडे साहेबांच्या आजी इथं सत्काराचा कार्यक्रम करण्याच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या ठिकाणी प्रत्यक्षा ज्यांनी आपली जवळजवळ 25-30 वर्ष एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या
तालुक्यामध्ये एक उत्तम प्रकारचं पत्रकारिता केली आहे आणि त्यांचा नावलौकिक देखील या तालुक्यात आहे असे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सोनबा गोपाळे गुरुजी, त्याचप्रमाणे जाधव गुरुजी, विलासराव भेगडे, मनोहरजी दाभाडे, विजयराव सुराणा आणि प्रभाकर तुमकर या सर्व ज्येष्ठ पत्रकार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान होईल. त्याची गिरमी असतील. माननीय नामदार बाळा भेगडे साहेबांनी विनंती करतो की या ठिकाणी आपण आदरणीय सोनबा गोपाळे गुरुजी यांचा प्रथमतः सन्मान करावा.